मुंबईमध्ये मंत्रालयाबाहेर बच्चू कडूंच्या प्रहारचे कार्यकर्ते आज आक्रमक झाले। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केलंय। यावेळी दिव्यांग कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये धरपकड झाल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। तिकडे अकोल्यात आक्रमक झालेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळी झेंडी दाखवली आहे। सभा संपवून मुख्यमंत्री विमानतळाकडे जात होते तेव्हा प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले। दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केल्यावर बच्चू कडूंनी आक्रमक प्रतिक्रिया दिली। पोलिसांची दडपशाही चालू आहे, लोकांना जबर साथ देत आहे। खरं तर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, शासनाने याची तातडीने दखल घेतली पाहिजे। ते गेल्याऐवजी आंदोलन दडपण्याचं काम चालू आहे, आपण पाहता। अपंगाला न्याय मिळाला पाहिजे। अपंगाची धरपड जी चालू आहे ते कोणत्या कामासाठी आपण देतोय? अपंगावर न्याय अन्याय व्हायला लागलाय। अपंगाचा पर्याय बघा, त्याला अपंगाची पोझिशन बघा। आम्ही कालच मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं की बच्चू कडू साहेब 4 दिवस उपोषण करतायत, आमच्या शिष्टमंडळाला भेट द्या, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्यांच्या मागण्यांवर दिव्यांगांची पेन्शन 6,000, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि हमीभाव या प्रमुख मागण्यांचा आम्ही आज शिष्टमंडळा शांतपूर्ण आम्ही चाललो होतो। पोलिसांनी आमची धरपकड चालू केलेली आहे, कारण असताना धरपकड केलेली आहे। आम्ही अगदी शांततेच्या मार्गाने प्रतिनिधी मंडळ घेऊन जाणार होतो। कार्यकर्त्याला विनाकारण पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही सरळ आयजीच्या कार्यालयात घुसू आणि मी स्वतः घुसणार। कार्यकर्त्याला विनाकारण त्रास द्यायचं काम नाही। कायदा सरकारनं मोडला आहे। सेवा हमी कायदा आम्ही 1 महिना झाला आंदोलन करतोय, साधं उत्तर सरकार देत नाही आहे। कुठे गेला सेवा हमी कायदा तुमचा? 7 दिवसात उत्तर द्यायला पाहिजे। कायदे सरकारनं मोडायचे आणि आम्हाला सांगायचं कायदे मोडू नका म्हणून, हे चालणार नाही। आम्ही शांततेनं आंदोलन करू। तुम्ही कुठेतरी निर्णयावर आले पाहिजे ही विनंती सरकारला करतो।